मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी बारामती पोटनिवडणुकी संदर्भातली. बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवाराचा अर्ज दाखल झालेला आहे. ॲडव्होकेट आकाश मोरे यांनी बारामतीतून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आलेला आहे आणि काँग्रेस उमेदवार ॲडव्होकेट आकाश मोरे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. तर एकीकडे सुनेत्रा पवार यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला आणि आता काँग्रेसच्या उमेदवारांनाही उमेदवारी अर्ज भरलेला आहे. महायुतीकडून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले जात होते, मात्र काँग्रेसनं आपला उमेदवार दिलेला आहे. जी जबाबदारी आहे प्रामाणिकपणे पार पाडणार. जे काय आम्हाला जसं वाटतं की बाबा महाराष्ट्रामध्ये अशा विचाराचं लोक वाढावी, लोक सत्तेमध्ये यावी, त्या विचाराला आम्ही पाठिंबा देणारे आहोत. त्यामुळे आम्ही जे काही आमचे वरिष्ठ सांगतील त्या पद्धतीने आम्ही इलेक्शनला सामोरे जाणार आहोत. राहुल गांधींनी आमचा उपस्थित केलाय की ओबीसींची जनगणना झाली पाहिजे. जितनी संख्या भारी उतनी उतनी भागीदारी. तर याविषयी आम्हाला वाटलं की भाजप सरकार सुद्धा याविषयी सिरियस करेल. पण आता मला कळतं की तर कॉलममध्ये ओबीसींचा गाळलेला आहे. याबद्दल हाके साहेबांना काय म्हणायचंय, याबद्दल सुनेत्रताईंना काय बोलायचंय? म्हणजे सोयीस्कररित्या तुम्ही पाठिंबा द्या, सोयीस्कररित्या मैदानात उतरताय, हे काय बरोबर नाही असं मला वाटतं.